वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् शंभु मंगलं वृषभध्वजा मंगलं पार्वतीनाथो मंगलाय तनूहर। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आज कथेच्या 7व्या दिवसातील दुसऱ्या सत्रातला आरंभ करत असताना आपण गणरायाला वंदन करूया। तो गणराज गणपती, तो गणराज गणपती आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती। मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, त्यासी सर्व भावे पूजा, त्यासी सर्व भावे पूजा। तो गणराज गणपती, तो गणराज गणपती आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती। मन जीवीचा प्रधान, मन जीवीचा प्रधान, मन माझे नारायण, मन माझे नारायण। तो गणराज गणपती, तो गणराज गणपती आधी मन घेई हाती, आधी मन घेई हाती।
तुका म्हणे मन चंचल, तुका म्हणे मन चंचल, तुका म्हणे मन चंचल. हाती येईल गुरुचे बळ, हाती येईल गुरुचे बळ. तो गणराज गणपती, तो गणराज गणपती. आधी मन येई हाती, आधी मन येई हाती, आधी मन येई हाती. आधी मन येई हाती. ग्रामदेवतेला स्मरण, कुलदेवतेला स्मरण. विघ्नहर्त्या गणरायाला नमन. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांना नमन. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीला नमन. देवादिदेव शंभू महादेवाला नमन. वीणावाहिनी विश्वमोहिनी सरस्वती मातेला नमन. भारत मातेला नमन. सकल संत जनांना नमन. माता पित्यांना नमन. श्री गुरुचरणाला नमन. पुण्यश्लोक शहाजी राजांना नमन. राष्ट्रमाता धर्ममाता जिजाऊ साहेबांना नमन. छत्रपती शिवाजी महाराजांना नमन. धर्मवीर शंभू राजांना नमन. हे चंडमुंड महिषासुरमर्दिनी महाराष्ट्र धर्मरक्षिके ये. भीमाशंकरच्या महादेवा डोलायला ये. जेजोरीच्या खंडेराया भंडारा उधळीत. कोल्हापूरच्या आई माझ्या पाठी राखिणी चुकलं माकलं सुचवायला ये. शिवनेरीच्या शिवाई ये. पंढरीच्या पांडुरंगा ये. महाराष्ट्रातल्या गंगांनो या, सप्तसागरांनो या, देवदेवतांनो या, ग्रह नक्षत्रांनो या, दाही दिशांनो या, चंद्र सूर्यांनो या, अवघे अवघे या. आज आदिशक्तीच्या प्रांगणामध्ये हे महादेव आपल्या लीला ऐकण्यासाठी आपण यावं आणि आमच्यावर आशीर्वादाची पाखर धरावी. हे जगदीश्वरा उमा महेश्वरा, हे जगदीश्वरा उमा महेश्वरा. धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा. धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा. करीतो पूजा देव कन्हेरी धोतरा, वाहतो तुझला बेलनी मोगरा, वाहतो तुझला बेलनी मोगरा. हे जगदीश्वरा उमा महेश्वरा, हे जगदीश्वरा उमा महेश्वरा. धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा. धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा, धावत यावे शिवशंकरा. नमवितो माथा हे परमेश्वरा, नमवितो माथा हे परमेश्वरा. तुझा अभिषेका दुग्धधारा, तुझा अभिषेका दुग्धधारा. हे जगदीश्वरा उमा महेश्वरा, हे जगदीश्वरा उमा महेश्वरा. धावत यावे शिवशंकरा,
धावत यावे शिवशंकरा 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 बाजीराव बांगर म्हणे करुणा करा बाजीराव बांगर म्हणे करुणा करा पावन करा महादेवाच्या चरा पावन करा महादेवाच्या चरा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा हे जगदीश्वरा उमा महेश्वरा धावत यावे शिवशंकरा 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 जोरदार टाळ्या. आजच्या 7व्या माळेच्या कथासत्रातल्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण प्रवेश करतोय आणि आत्ता आपण कुमारखंड या खंडामध्ये प्रवेश करतोय. या कुमारखंडामध्ये कुमार कार्तिकेय आणि कुमार गणेश यांचं चरित्र आपण आज पाहणार आहोत. परंतु याच्या अगोदर कार्तिकेयचा जन्म व्हावा तर त्याच्या पाठीमागे एक शाप आणि वरदानाचा भाग आहे. तो अगोदर तुम्हाला समजावून सांगतो. तारकासूर नावाचा एक दैत्य होता. या दैत्याने खूप घनघोर तपश्चर्या केली. 100 दिवस एका पायावर उभं राहून 100 दिवस फक्त झाडपाला खाऊन 100 दिवस फक्त वायू भक्षण करून 100 दिवस भर उन्हाळ्यात चारही बाजूने आग्ने पेटवायचा आणि त्याच्यामध्ये जाऊन त्याचं दाह तो अंगावर घ्यायचा. भर उन्हाळ्यात कोणी शेकोटी पेटवतं का? पण हा पेटवत होता. भर हिवाळ्यामध्ये बर्फाच्या बाजूने बसायचा. इतक्या कठोर तपश्चर्या त्याने हजारो वर्ष केल्या. शेवटी ब्रह्मदेवाला प्रगट व्हावं लागलं आणि ब्रह्मदेवाने विचारलं, काय तुला वरदान हवं आहे? त्याने सांगितलं, मी महापराक्रमी झालो पाहिजे, बलवान झालो पाहिजे, मला कोणीच मारलं नाही पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं, ते एवढं सोडून बोल. तुला पराक्रमी करतो, बलवान करतो, हां, पण तुला कोणीच मारलं नाही पाहिजे असं नाही होऊ शकत. जन्माला आलाय तो मरणार आहे हे ठरलेलं आहे. मी सुद्धा मरणार आहे, तुझं काय? म्हणले, मग अमर कोण आहे? अमर फक्त तेवढेच आहेत, कारण ज्याने निर्माण केले तेवढंच आहे सगळ्यांना लक्ष ठेवायला. माझी गॅरंटी नाही तर तुझी गॅरंटी मी कडून देणार. मग ब्रह्मदेवाने सांगितलं, हां, पण तुला कसं मरण पाहिजे तसं हवं तर मी तुला थोडा पर्याय देतो. अर्थात त्याने हे वरदान मागितलं त्यावेळेला शिवपार्वतीचा विवाह झालेला नव्हता. मग सती माता सती गेलेली होती. मग त्याने वरदानच असं मागितलं की मला मृत्यू यावा पण शिववीर्यापासून जन्माला आलेल्या मुलापासून, आणि तेही 4 वर्षाचं असताना. तर त्यांनी डोकं असं लावलं, एकतर महादेव एकटेच आहेत, मग शिववीर्यापासून कोण जन्माला येणार? बरं, जन्माला समजा आलाच तर 4 वर्षाचं पोरगं मला काय मारते? हां, मी त्याला संपवून टाकेल. असा विचारपूर्वक त्याने वरदान मागितलं. ब्रह्मदेव म्हणले, तथास्तु. ते एवढं आनंदात गेलं ना, आता मी काही मरत नसतो म्हणले, कारण अजून महादेवाच्या लग्नाचाच पत्त्या नाही, अजून त्याला बायको करायची, मग त्याला पोरं होणार आणि मग मी मरणार, म्हणजे मरूच शकत नाही मी. मग आता देवांनी घाई केली. परवाच्या कथेमध्ये आपण ऐकले की देव विनंती करायला गेले, का बाबा आमच्या तो मुळावर उठलाय, तुमचं लग्न झाल्याशिवाय आमचं काही सुटका होणार नाही याच्यातून, तेव्हा तुम्ही घाईघाईने जरा लग्न करा, एका रात्रीत मूल नाही होत.
पण देवांना चिंताच लई, निश्चित घाई करायची. आणि पार्वती माता नसताना सगळे हे देव महादेवांना त्यांनी गाठलं आणि ते म्हणाले की त्याला वरदान ब्रह्माजीने असं दिले की शिववीर्यापासून पुत्ररत्न तयार होईल, उत्पन्न होईल, जन्माला येईल, त्याच्यापासूनच त्याचा मृत्यू, आणि तेही 4 वर्षाचं असताना. मग तुमचं वीर्य तुम्ही द्या. ते म्हणले वीर्य द्यायला मी तयार आहे, पण धारण कोण करणार? शिववीर्य महातेजस्वी आहे, त्याचं तेज वीर्य घेणाऱ्याला ते सांभाळलं पाहिजे, सहन झालं पाहिजे. मग काय करायचं? ज्याने सगळ्या देवांनी डोकं लावलं तेच सांभाळणारी देवता एकच, अग्निदेवता. अग्निदेवताला तयार केलं ब्रह्मदेवाने. त्यांनी सांगितलं तुम्ही हे करू शकता, तुम्ही त्या शिवजींचं वीर्य धारण करा आणि शिववीर्यातून एका पुत्राला तुम्ही जन्माला घाला. मग अग्नीने ते वीर्य धारण करायचा ब्रह्मदेवाला शब्द दिला. शिवजींनी वीर्य दिलं, पण उचलायचं कसं? मग त्यांनी कपोताचं रूप धारण केलं. कपोत म्हणजे पारवा पक्ष माहिती ना, वेरेमध्ये वगैरे इकडे तिकडे राहतात ते घरटी करून, अशा पक्षाचं रूप घेतलं. ते पहिलं रूप, तेव्हापासून ते पारवे आजपर्यंत आहेत. मग त्याचं रूप घेतलं आणि त्याने ते वीर्य चोचीने उचललं. पण चोचीने उचलल्यानंतर याच्या अंगाचा इतका प्रचंड दाह होऊ लागला, मुळातच अग्नी आहे तरी दाह होऊ लागला. त्याचा दाह दुसऱ्यांना होतो. कोणाचा? अग्नीचा दाह आपल्याला सहन होतो काय? तुम्ही पहा, एखाद्याच्या अंत्यविधीला जर गेले ना, तर बरेचसे लोक असे त्या अंत्यविधीच्या कडेने अशी इतके जवळजवळ उभे राहतात आणि एकदा का चित्त अग्नी दिला, माग वा म्हणायची गरज लागते का? आपोआप जातात की नाही माणसं मागं. म्हणजे अग्नीचा दाह आपल्याला सहन होत नाही, पण आता अग्नीला शिववीर्याचा दाह सहन होत नव्हता. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्याच्याने काही होणार नाही, मला आत्ताच सहन होईना, पुढे काय होणार? मग ते म्हणले वमन करायला लागेल त्याचं. पण ह्या सगळ्या चर्चेमध्ये पार्वती आईसाहेब आल्या. अर्थात हा सगळा अधिकार कोणाचा आहे? पार्वती मातेचा आहे. तुम्ही आमच्या कामक्रीडेमध्ये बाधा आणली, तुम्हाला इतकी घाई झालेली आहे का तुम्हाला तुमची मुक्ती करायची आहे, पण आम्हाला आमच्या काही भावना आहेत का नाही? म्हणून रागाने अग्नीला शाप दिला. कोणी? पार्वती मातेने. काय शाप दिला? तुम्ही सर्व भक्षी व्हाल आणि तुमच्या ज्वाळा काळ्या पडतील. सर्व भक्षी व्हाल म्हणजे जिथं अग्नी लागलाय तर तेवढंच भेटतं का? जिथवर आग लागेल तिथपर्यंत लागतच जाते. मग ते काही असू, ओलं असू नाही तर सुका असू, जळतं की नाही त्याच्यामध्ये. तो पार्वतीचा शाप आहे म्हणून अग्नीच्या सानिध्यात गेलेलं काहीच राहत नाही, सगळंच जातं संपून. मग शाप दिल्यानंतर त्याने विचार केला आता आपल्या याच्यातून काही सुटका नाही आहे, आणि म्हणून तेव्हापासून तो जो शाप आहे तो शाप खरा झाला. आणि आजही अग्नीच्या सानिध्यामध्ये आपण कोणी जरी गेलो तरी त्याच्यामध्ये काय होतं? जळून जातं. मनुष्य असू द्या, ओलं लाकूड असू द्या, सुकं लाकूड असू द्या, काही असू द्या, ते सगळं जळलं जातं. आणि ते जळाल्यानंतर फार मोठा राखेचा डोंगर निर्माण होतो. मनुष्याचा जरी चिता अग्नी द्यायचं म्हणलं तरी सकाळी येऊन दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा जातो, कशाला जातो? सावडायला जातो, मातीला जातो, कशाला तरी जातोच. पण तेव्हा तिथं गेल्यावर काही शिल्लक असतं का? फार तर अस्थी राहतात. मग अस्थी राहतात तर आता त्या अस्थी पण राहत नाहीत. मग आता ते वमन करून वीर्य बाहेर काढलं, पण आता ते वीर्य पुन्हा मोकळं सोडता येत नाही. ते पुन्हा कोणी धारण करायचं याचा ब्रह्मदेवांमध्ये, त्यांच्यामध्ये, अग्नीमध्ये, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे. काय मार्ग काढायचा सगळे देव चिंतेत पडलेले आहेत. मग त्यावेळेला जेव्हा लोकांना काही, देवांना किंवा कोणालाही बी जेव्हा अडचण येते ना, तेव्हा एकाच माणसाचं ध्यान होतं, नारायण नारायण. मग नारद मुनी आले. कसे होते आपले नारद मुनी? ब्रह्मदेवाचा पुत्र नारद, नाम घे तो नारायण, नाम घे तो नारायण, हाती ब्रह्मविना घेऊन.
नारदाने केले गमन सृष्टीवर नारदाने केले गमन नारदाने केले गमन सृष्टीवर नारदाने केले गमन केले गमन सृष्टीवरी नारायणाने केले गमन नारायणाने केले गमन सृष्टीवरी नारायणाने केले गमन नारदाने केले गमन सृष्टीवरी नारदाने केले गमन नारदाने केले गमन सृष्टीवरी नारदाने केले गमन नारायणाने केले गमन सृष्टीवरी नारायणाने केले गमन नारायणाने केले गमन सृष्टीवरी नारायणाने केले गमन नारायणाचे मुखी करी गायन त्रैलोक्यात मिळे सर्वत्र सन्मान क्षणात इथे तर क्षणात तिथे स्मरण करता होई उपस्थित मुखी म्हणे नारायण नारायण इच्छा मनात सृष्टीचे कल्याण नारदाने केले गमन सृष्टीवर नारदाने केले गमन नारदाने केले गमन सृष्टीवर नारदाने केले गमन नारायणाने केले गमन सृष्टीवरी नारायणाने केले गमन नारायणाने केले गमन सृष्टीवरी नारायणाने केले गमन नारदाने केले गमन सृष्टीवर नारदाने केले गमन नारद मुनी तिथे उपस्थित झाले आणि उपस्थित झाल्यानंतर यांना विचारलं, सगळे तुम्ही चिंतेत दिसताय. तेव्हा हे सगळे देव म्हणले, मुनीवर तुम्हाला याची सगळी कल्पना आहे तरी पण आम्हाला विचारता. मी हे सगळं खटाटोप करण्याच्या आधी मला विचारायला लागत होतं. आता सगळं झाल्या मग निस्तारायची वेळ आली मग मला बोलवलं आहे तुम्ही. कारण नारदाला खूप वरदान आहेत महादेवांकडून. आणि मग नारदाने सांगितलं, तुम्हाला एक पर्याय सांगतो मी. त्यांनी पर्याय असं सांगितलं की म्हटले माघ महिन्यामध्ये प्रयागराज तीर्थावर अनेक महिला त्या ठिकाणी स्नान करायला येतात. आणि माघ महिन्यामध्ये माघ महिन्याच्या आरंभाला ज्या स्त्रिया प्रथम येतील स्नान करण्यासाठी त्यांच्या गर्भामध्ये हे वीर्य अग्नीला सांगितलं सूक्ष्म रूपाने सोडायचं. अर्थात 7 स्त्रिया आल्या पहिल्याच दिवशी स्नान करायला. त्यात 7ही स्त्रिया सप्तऋषींच्या अर्धांगिनी होत्या. अरुंधतीचं चरित्र आपण ऐकलेलं आहे, त्याच्यामध्ये ती अरुंधती पण होती. आणि माघ महिन्यात थंडी असते हे सांगायची काही गरज नाही. आणि थंडीमध्ये भल्या पहाटे म्हणजे त्यांनी असं सांगितलं होतं की सगळ्यात अगोदर त्या तीर्थावर ज्या स्नान करायला तिथे तर एवढ्या थंडीत कोणीच आल्या नाही, फक्त त्या 7 जणी आल्या. मग 7 जणी आल्यानंतर थंडी प्रचंड होती. पहिलं कोणी पाण्यात जायचं असा बराचसा विचार सुरू झाला. मग ह्या बाकीच्या काही तयार होईना, पण अरुंधती तयार झाले. म्हणले हां एकदा ब्रह्ममुहूर्ताचा टायमिंग संपला तर मग त्या स्नानाला फारशी काही किंमत नाही, मग भले थंडी लागली तरी काही हरकत नाही. मग ह्या एकट्याच निघाल्या स्नान करायला. ह्या उर्वरित 6 जणींनी नदीच्या काठावर गंगेच्या काठावर तिथं शेकोटी पेटवली. त्या बसल्या शेकत. या जशा पाण्यात गेल्या तसं अग्नीनं आपला कार्यक्रम केला. हां तर ते जे काही वीर्य होतं ना ते सूक्ष्म रूपानं, कारण नारदांनी काय सांगितलं होतं पाण्यात गेलेल्याला नाही, गंगेच्या काठावर. आता काठावर कोण होत्या? 6 जणीच होत्या. या आधीच गेल्या होत्या आतमध्ये. म्हणजे 6 जणींच्या गर्भाशयामध्ये सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी ते वीर्य सोडलं. अर्थात विचार करा, ते अमोघ वीर्य होतं, त्याची ताकद तेवढी होती. 10 होता. मग आता या सगळी 6 जणींना 10 व्हायला लागला आणि जाणीव झाली की आपल्या पोटामध्ये गर्भधारणा झालेली आहे. अर्थात अशा अवस्थेत जर आपण घरी गेलो तर आपले निर्बत्सन होईल, पती आपल्याला जवळ घेणार नाही.
फार विचार करायला लागल्या. त्या अरुंधतीला सांगू लागल्या, तुला तसं काही जाणे होते का? म्हटले काहीच नाही. का? म्हटले मी आंघोळीला गेले होते, तुम्ही काठावर बसल्या, आल्या असत्या माझ्याबरोबर तर हा कुठं ना तुमच्या वाट्याला आला नसता, दुसरा कोणाचा तरी नंबर लागला असता. ते पण म्हणले आता तोंड जोडायची पाळी आली, समाजात तोंड कसं दाखवायचं? पतीपासून आपण दूर आहे आणि पतीपासून दूर असताना जर आपल्याला गर्भधारणा झाली तर हे कोणीच आपल्याला जवळ घेणार नाही. मग करायचं काय? तर फार विचारात पडल्या. अरुंधतीने त्यांना सांगितलं, जरा काय करा, शांत डोक्याने विचार करा. मग या 6 जणींना गर्भवती झाल्यानंतर त्यांना या पतींनी स्वीकार नाही केला. सप्तही ऋषींनी म्हणजे एक अरुंधती सोडली तर बाकीच्या 6 जणींचा स्वीकार झाला नाही. मग त्या ठिकाणी त्या हिमालयात गेल्या. आता 7वी होत्या त्या. मग हिमालयात गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं हिमालयात गेल्यावर त्या वीर्याचा त्याग केला आणि गंगेमध्ये ते वीर्य सोडलं. त्या गंगेच्या काठावर सरकांड्याचं वण होतं. पांढरं पांढरं गवताचं हे टोक असतात बघा, असं ते त्याला सरकांड्याचं गवत म्हणतात. तिथे जाऊन त्यांनी हे गंगेमध्ये ते सोडलं वीर्य. पण गंगेच्या कृपेने त्या वीर्यापासून एक बालक जन्माला आलं. तो दिवस होता मार्गशीर्ष शुक्ल षष्टीला या पुत्राचा जन्म झाला. आणि हा पुत्र होता 6 मुखी होता. कार्तिकेयांना मुख किती आहेत? 6 मुखी त्या ठिकाणी पुत्र झाला. 6 मुखी पुत्र होण्याचं कारण असं होतं का किती जणींच्या गर्भामध्ये गेला होता? 6 जणींच्या. मग ज्या वेळेला त्याचा जन्म झाला आणि ते बालक रडायला लागलं, रडायला लागल्यानंतर या 6 जणी आल्या आणि 6 जणींचं मातृत्व जागृत झालं. मातृत्व जागृत होणे म्हणजे नेमकं काय? स्तनपान. स्तनामध्ये दुधाने प्रवेश केला आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आपण त्या लेकराला स्तनपान करायचं. पण कोणी करायचं? 6 जणींपैकी 6 जणींमध्ये भांडणं सुरू झाली. तिथे अग्नी पण आला. म्हटलं माझं पोरगं आहे. या 6 जणी पण म्हणल्या माझं पोरगं आहे. अर्थात सोडून दिलं होतं, पण आता सगळे काय म्हणायला लागले? माझं पोरगं आहे, माझं पोरगं आहे. ते अग्नी राहिले बाजूला, पण या 6 जणींमध्येच भांडणं सुरू झाली. 6 जणी म्हणल्या मीच स्तनपान करणार, मीच स्तनपान करणार. हे सगळं ते कार्तिक मुनी त्या ठिकाणी पाहत होते सगळं. तर म्हटलं आता तुम्ही जरा शांत व्हा, मी जरा मार्ग सांगतो म्हटले. तुमच्या 6 जणींच्या कृपेमुळे मला किती शिरं प्राप्त झाल्यात? 6 शिरं झाल्यात. मग 6ही मातेंना माझी विनंती आहे का प्रत्येकीनं एका शिराला स्तनपान करायचं, म्हणजे 6हींनाही मातृत्वाचा अधिकार मिळेल आणि मलाही मी तुमचं स्तनपान केल्याचं भाग्य माझ्या वाट्याला येईल. अशा प्रकारे कार्तिक कुमारांनी त्यांना त्या ठिकाणी मार्ग सांगितला. आणि मार्ग सांगितल्यानंतर अर्थात या 6ही जणी त्या बाळाचं लालन पालन पोषण वगैरे करायला लागले. आता अग्नेला सांगितलं नारदाने, हे तुझं काम नाही. लहान लेकराला कोणी सांभाळायचं असं त्याला मायच लागते. बाकीची पुरुष मंडळीनं हे जमत नाही. पण नारद मुनीने सांगितलं ठीक आहे तुमचा मुलगा आहे, आम्हाला मान्य आहे. पण ते ह्या अवस्थेत तुम्हाला त्याचं सगळं जमणार नाही पालनपोषण करायला. त्यासाठी माय लागते. आणि या 6 जणी आहेत. मग हे 6 जणी त्यांचा फार मोठा विस्तार आहे. ते कसं सांभाळत होत्या ते आपल्याकडे तितका वेळ नाही, अजून आपल्याला खूप काही सांगायचं आहे. आणि मग 6 जणींमध्ये कधी कधी वाद व्हायचा. मग पाळण्यात झोपवायला नेणार किंवा आपल्या शेजारी झोपायला घेणार वगैरे. मग ते म्हणे काल तुझ्याकडे होता ना, आज माझ्याकडे पाहिजे. अर्थात देवी अवतार आहे. आणि मग आपण जसं काल कशाबद्दल मी बोलत होतो? पार्वतीबद्दल. प्रत्येकाला असं वाटायचं तिला कडे खांद्यावर घ्यावं, देवीचा आपल्याला स्पर्श मिळावा. तसं या 6 जणींमध्येच 6 होत्या तरी पण भांडणं व्हायची. काल 2 दिवस तुझ्याकडे होता, आता माझ्याकडे 2 दिवस पाहिजे. दुसरी म्हणे तुझ्याकडे 2 दिवस काय, मी तुझ्यापेक्षा मोठी आहे, मला संधी मिळाली पाहिजे. अर्थात यांना पतीने जवळ घेतलेलं नव्हतं. मग यांना कामच काय? बाळाला सांभाळणे. मग तेही वाट्याला येत नसन तर मग जरा उदास वाटायचं. म्हणून त्यांच्यामध्ये वाद व्हायचे. आणि बऱ्याच वेळेला ते वाद कार्तिक कुमारच सोडवायचे. आई आज तुझा नंबर झाला आहे ना, मग तू आता आग्रह धरू नको, मग उद्या त्या इकडे जातो. मग त्या उद्या त्या आईला सांगितल्यानंतर परवा मी अजून त्या इकडे जातो. ते कार्तिक कुमारच निर्णय घ्यायला लागले. तेव्हा यांची भांडणं थांबली. आणि एक दिवस ते अग्निनारायण आले भेटायला. ते म्हणले तुम्ही फक्त भेटायलाच या, तुम्हाला यातलं काही जमणार नाही. आलात भेटायला, माझं मुख पाहिलं, निघून जावा. मग त्यावेळेला इकडे महादेवांना त्याची जाणीव झाली की माझा पुत्र जन्माला आला आहे, पण तो कुठं आहे त्याचा काही शोध लागे ना. मग 10 दिशांना विचारलं. त्यामुळे आम्हाला पण काही माहीत नाही. जिथे जन्म झाला गंगेला विचारलं,
गंगेने पण सांगितलं, म्हणले जन्म झाला आहे, पण ते 5-6 जणी आल्या होत्या, त्या कोण होत्या ते काही मला माहीत नाही. मग चंद्र आणि सूर्याला विचारलं. हे चंद्र आणि सूर्य म्हणजे ही सगळ्यात मोठा CCTV कॅमेरा आहे हा. यांच्या नजरेतून कोणीच राहत नाही. चंद्र म्हणले मी नव्हतो तेव्हा. मग चंद्र नव्हता तर मग सूर्य होता. दोघांपैकी कोणीतरी पाहिले. मग सूर्यनारायणला विचारलं. तर ते म्हटले आम्ही पाहिले, तुमचं मुली इथे जन्माला आलं. मग तिथे त्या 6 बायका आल्या, मग त्या त्यांना घेऊन गेल्या. आता ते कुठं घेऊन गेल्या म्हणलं, ते हिमालयात घेऊन गेल्या. मग नंदीला आदेश दिला, जा म्हणले शोधून या. मग नंदी आले आणि नंदी आल्यानंतर या 6 जणी या बाळाला घेऊन कैलासावर गेल्या. कारण नंदी आल्यानंतर सगळ्यांना कळालं कोणाकडून निरोप आया, महादेवांकडून निरोप आहे. आणि मग त्या ठिकाणी या 6 जणी त्या ठिकाणी कैलासावर गेल्या आणि महादेवांच्या इच्छेखातर, पार्वतीच्या इच्छेखातर बाळाचं नामकरण विधी झाला. म्हणजे काय झालं, बारसं झालं. बारसं झाल्यानंतर कुमार कार्तिकेय असं नामस्मरण त्या नाव त्यांचं ठेवलं. आणि नाव ठेवल्यानंतर आता ते लहानाचे मोठे होऊ लागले. पण आता देवांना फारशी चिंता कशाची, हा बाबा कधी 4 वर्षाचा होईल. वरदान कसं आहे, 4 वर्षाचं झाल्यानंतर मारायचं. मग 4 वर्ष होण्याची हे वाट पाहू लागले. आता इथं तर काही जलद गती करता येत नाही. जन्माला आलेलं पोरगं एका रात्री 4 वर्षाचं होत नाही. अगोदर केलेला खटाटोप पार्वतीच्या शापामुळे अंगलट आलेला होता. पण म्हणले आता काही करायची नाही, इतक्या दिवस सहन केले, आता 4 वर्ष सहन करायला काही हरकत नाही आहे. आणि म्हणून अशा वेळेला त्यांनी काय केलं, 4 वर्ष वाट पाहण्याशिवाय देवांना पर्याय नव्हता. तोपर्यंत इतर सगळ्या देवांनी, मग ब्रह्मदेव असेल, विष्णू असेल, देवादिदेव महादेव असेल, याला गणाध्यक्षपदाचं पद बहाल केलं. आणि सगळ्या देवांनी, अगदी इंद्र, चंद्र, महेंद्र सगळ्यांनी एक एक अस्त्र आपल्याजवळचं या लेकराला द्यायला सुरुवात केली. कारण ज्याच्याशी लढायचं आहे तो सामान्य नाही. त्याने त्रैलोक्यावर विजय मिळवलेला आहे. स्वर्ग त्याच्या ताब्यात होतं, पृथ्वी त्याच्या ताब्यात होती, पाताळ त्याच्या ताब्यात होतं. फक्त कैलासच कोणी ताब्यात नाही घेतलं बरं का एकाही दैत्यांनी. कारण का, दैत्यसुद्धा कोणाची पूजा करत होते, महादेवाची. ज्याला पूजनीय मानतोय त्यांच्याकडून आधी लागता, हे त्या दैत्यांना चांगलं माहीत होतं. त्यांचा उठसूट तडाख्यानेच त्या स्वर्गावर असायचा. पण एकही दैत्य असा पुराणातला नाही की ज्यांनी स्वर्गावर ताबा मिळवला नाही. सगळ्यांचं पहिलं आक्रमण कुठं, चला इंद्रपुरी, चला अमरावतीला. म्हणजे इथली अमरावती नाही, पण ही अमरावती महाराष्ट्रातली प्रगट झाली. आणि मग सगळ्या देवदेवतांना स्वर्गातून हाकलून दिलेलं होतं. मग आता त्यांच्यासाठी कुमार कार्तिकेय म्हणजे हे लेकरू म्हणजे जीव की प्राण होतं. मग सगळ्या देवांचं रोज त्याच्याकडे लक्ष असायचं. त्याच्यावर लक्ष ठेवा बरं, काळजी घ्या बरं. तर आपण मग तो म्हणजे काळजी घेणारे इतके असूनसुद्धा ह्यांना त्यांची काळजी वाटायला लागली का, आपले मुक्तता होईल. 4 वर्ष कधी होतं याची वाट पाहिली. तोपर्यंत सगळ्या देवांनी आपल्याजवळ जी काही शस्त्रास्त्र आहेत, जी काही विद्याभ्यास आहे, ते सगळं प्रत्येकाने या 4 वर्षामध्ये कुमार कार्तिकेयांना त्याचं प्रशिक्षण दिलं. आपल्या भाषेत ट्रेनिंग दिलं. आपली भाषा आहे ना ट्रेनिंग, आपली भाषा आहे होय म्हटलं तुम्ही. मराठी भाषेत प्रशिक्षण असं म्हटलं जातं. ट्रेनिंग हा इंग्रजी शब्द आहे, तरी आम्ही सरसगट तो वापरत असतो. आणि मग ते प्रवीण झाले शस्त्रास्त्रामध्ये. आणि जेव्हा काय 4 वर्ष पूर्ण झाली, देव आले महादेवांकडं, सगळे देव. सांगितलं भोले बाबा आता 4 वर्ष पूर्ण झालेत, आता याला तारकासुराबरोबर युद्ध करायला पाठवा. ते म्हणले युद्ध का आपोआप होत असतं का, तो तिकडे शांत बसलाय आणि आपण जायचं चल रे युद्ध कर, असं नाही. त्याने काहीतरी खोड काढली पाहिजे. म्हणले तो कसला खोड काढतोय, तर सगळं ताब्यात घेऊन बसलेला आहे. मग ब्रह्मदेव म्हणाले महादेवजी तुम्ही काय करा, कुमार कार्तिकेयांना शोणितपुरावर चढाई करायला सांगा. शोणितपूर ही त्याची राजधानी होती. पण चढाई करायची, पण कारण काय, कारण काही असू द्या बाबा, तू एकतर देवांना मुक्त कर, नाहीतर लढाईला तयार हो. महादेवजी म्हणाले ठीक आहे बाबा, आता तुमची मला कायमच दया येते, आत्ता पण मी तुमची दया करतो. आणि मग कुमारला बोलवलं. कुमार, या सगळ्या देवांच्या इच्छेखातर तुला शोणितपूरला जायचं आहे आणि हे सगळे देव तुझ्याबरोबर युद्धाला येतील. मग सत्यलोकातले देवलोक, स्वर्गातले देवलोक, वैकुंठातले देवलोक, ही सगळी फौज. आणि अधिक म्हटले नंदीला सोबत घेऊन जा, आपले शिवगण पण घेऊन जा, कारण त्याची फौज छोटी नाही आहे. मग सगळ्या देवांची मिळून एकत्र फौज तयार केली आणि कुमार कार्तिकेय यांच्या नेतृत्वाखाली
शोणितपूरला त्या ठिकाणी वेढा दिला आणि वेढा दिल्यानंतर कुमार कार्तिकेयांनी त्या तारकासुराला आव्हान केलं, हां एक तर तू काय कर, हां स्वर्ग पृथ्वी पाताळ, पाताळ तुम्हाला दिलेलं आहे ते पाहिजे तर राहू द्या तुम्हाला, पण पृथ्वी आणि स्वर्ग हां त्याची आशा सोडून दे आणि नसल सोडायची हां तर माझ्याशी युद्ध करायला तयार हो. आता त्याला ते वरदानाचं विस्मरण झालेलं होतं की मला एवढंसं पोरगं मारणार आहे म्हणून. तो म्हणला कालचा बच्चा तू मला मारायला निघालं काय, तू समजतोस काय स्वतःला. ते कुमार म्हणले आता काय समजतो ते सांगायला आलो आहे मी. मग त्याला कल्पनाच नाही, कारण अयोनी संभव जन्माला आलेला होता, पार्वतीच्या पोटी जन्माला नव्हता आलेला. हां या वीर्यापासून त्याचं उत्पत्ती झालेली होती, जन्म झालेला होता, अवतार घेतलेला होता. मग ह्याला काही कल्पनाच नाही की हा शिववीर्यापासून जन्माला आला आहे म्हणून त्याने ते असं म्हणजे अगदी मनाला लावून नाही घेतलं. आपल्या भाषेत सिरियस, आपल्या भाषेत सिरियस, तेवढं सिरियसली घेतलं नाही. एवढ्याशा पोराला मारायला मला काही फार मोठी फौज आणायची गरज नाही. हां त्याने ठराविकच लोकांना घेऊन आला, पण देवांची एवढी मोठी फौज होती, त्याच्या फौजेचा पहिल्या धनक्यात त्या ठिकाणी चकणाचूर उडाला, प्रचंड युद्धाचा भडका उडाला, सपासप वार होऊ लागले, रक्ताचे पाट वाहू लागले, दैत्य मरू लागले. अर्थात तिथं शुक्राचार्य नव्हते म्हणून दैत्य मरत होते. शुक्राचार्य जर असले तर ते काय करायचे, मेलेल्यांना पुन्हा जिवंत करायचे. पण यांनी एवढा तडाखा दिला, सगळे मरायला लागले. मग त्याने सांगितलं, म्हणले आपली राखीव फौज घेऊन या. जसं आपल्या शासनाचं राज्य राखीव पोलीस दल असतं, जेव्हा दंगा भडकतो किंवा विशेष असे सणाचे दिवस असतात तेव्हा ते राज्य राखीव दल बोलवलं जातं, तसं त्या तारकासुराचं पण राखीव बल होतं, ते बोलवलं. हां आणि मग ते सुद्धा एवढा लढायला लागलं. मग बरोबरीची सैन्याची बरोबरी झाली, तुफान युद्ध सुरू झालं. सपासप इकडून तिकडं वार व्हायला लागले, रक्ताची करंजी उडाली, रक्ताचे पाट वाहू लागले. आणि जेव्हा दैत्य सपासप मरायला लागलेले आहे, देवांचा विजय होतोय असं लक्षात आल्यानंतर तारकासूर स्वतः लढायला आला आणि स्वतः त्या ठिकाणी इतर देवतांबरोबर लढू लागला. त्यावेळेला 4 वर्षाच्या कुमार कार्तिकेयांनी सांगितलं, त्यांच्याबरोबर काय युद्ध करतो बाबा, तू काय कर, माझ्याबरोबर लढायला आहे. तुझे एवढ्याशा पोराबरोबर मी लढत नाही म्हणला. अरे तू भले लढत नसती रे, पण मी तुझ्याशी युद्ध करायला आले, मला लढायचं ना तुझ्याबरोबर, मी तुला ललकारतो. तू हिम्मत असेल, बलवान असेल, पराक्रमी असेल, रणांगणावर उभा आहेस तू, तुला युद्ध करावं लागेल माझ्याबरोबर. त्याला असं बोलून बोलून तयार केला आणि युद्धाला सुरुवात झाली. आणि युद्धाला सुरुवात झाल्याबरोबर शिवजींनी आपलं त्रिशूळ दिलं होतं. कोणाला? कुमार कार्तिकेयांना. तो त्रिशूळाचा वार असा घातला आणि कंठातून आरपार गेला. आणि कंठातून आरपार गेल्यानंतर तारकासूर यमसदनाला जाऊन पोहोचला आणि खऱ्या अर्थाने देवांची मुक्ती झाली. म्हणून सगळ्या देवांनी कुमार कार्तिकेयांचा गजर केला. बोला कार्तिक स्वामी की जय. कुमार कार्तिकेयांचा प्रचंड मोठा विजय झाला. आणि मग केवळ तारकासुरालाच नाही मारलं, बाणासूर मारला, प्रलंबासूर मारला. हे आणखीन 2 दैत्य होते. देवांनी सांगितलं, म्हणले यांनी याच्याकडून सुटका झाली, पण हे दोघं पण आम्हाला अजून लई त्रास देतात. ते म्हणले कोण कोण आहे ते सांगा. मग त्यांच्याबरोबर युद्ध झालं. त्या दोघांना पण कार्तिक कुमाराने मारलं. प्रलंबासूर मारला, बाणासूर मारला आणि तारकासूर मारला. हे तिघही दैत्य मारले गेले आणि देवांना खऱ्या अर्थाने आझादी मिळाली. पुन्हा पृथ्वी मुक्त झाली, स्वर्ग मुक्त झालं. यांना पुन्हा इंद्राला इंद्रपद प्राप्त झालं, सगळ्या देवांना त्यांची पदं प्राप्त झाली. मग इंद्रपुरी म्हणण्यापेक्षा स्वर्ग मुक्त झालं, पृथ्वी मुक्त झाली. इथं कुमार कार्तिकेयांचा हा भाग आख्यान आपण या ठिकाणी थांबून गणेशाकडे वळूया. पार्वती माता महादेवांची अर्धांगिनी हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची काही गरज नाही, परंतु कैलासावर अशी परिस्थिती होती की जे असणारे जे शिवगण आहेत ते सगळेजण महादेवांच्या आज्ञेत राहायचे. मग पार्वती मातेने जर काही कार्य सांगितलं करत नव्हते असं नाही, करायचे. पण पार्वती मातेने काम सांगितल्यानंतर लगेच त्याच गणाला शिवजींनी जर काम सांगितलं तर ते कोणाचं करत होते? महादेवांचं करायला जायचे. पार्वती मातेचं काम तसंच राहायचं. मग पार्वती मातेच्या 2 दासी होत्या, त्यांचं नाव होतं जया आणि विजया. त्यांनी बऱ्याच वेळेला असं पाहिलं आणि आईसाहेबांना सांगितलं, अहो हे सगळे गण आहेत ना, हे महादेवांच्या अधीन आहेत, ते तुमचं फारसं काही ऐकत नाहीत. मग तुमचा आपला स्वतःचा एक हक्काचा गण असला पाहिजे की जो फक्त तुमचंच ऐकेल. मग त्याने विचारलं, म्हणले खरंच दाशी आहेत तुम्ही माझ्या? काहीतरी रामबाणीलाच सांगितलं मला, मी पण माझा एक गण तयार करते म्हणे. पण तो गण करायचा मला तशी गरज वाटत नाही म्हणे. उशिरा का होईना पण ही लोक माझे काम करतात. अहो उशिरा काम करून काय उपयोग आहे?
आता लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला तर मिळणार आहे का पैसे? तारीख संपून गेली ना. तेव्हा ते ज्या विषय म्हणलं वेळेला महत्त्व असते. हां, वेळ निघून गेलं काही करून उपयोग नाही. हां, तेव्हा तुम्ही ऐका जरा म्हटले. तर त्यावेळेला हां पार्वती माता म्हणाल्या हे जर अति होते असं मला वाटतंय. पण या दोघींनी त्यांच्या मनावर इतकं बिंबवलं, ते बिंबवण्यासाठी त्यांनी भस्मासुराचं उदाहरण त्यांच्यासमोर ठेवलं. म्हटले तुम्ही स्नानाला गेलात आणि तुमच्या न्हाणीघराकडं कोणी येऊ नये असं म्हणून तुम्ही कोणाला तरी इथं शिवगणाला ठेवलेलं होतं. पण महादेवांनी काम सांगितलं, तो शिवगण निघून गेला त्या कामाला आणि तुमचं संरक्षण करायचं राहिलं. परिणामी भस्मासुराने तुम्हाला स्नान करताना पाहिलं. आणि पाहिल्यावर काय झालं ते तुम्हाला माहितीच आहे. तुम्हाला म्हणजे त्यांना सांगत होत्या, तुम्हाला माहीत नसलं तर मी सांगतो पुढचं. जया विजयाने पार्वती मातेला सांगितलं, हां भस्मासुराने तुम्हाला स्नान करताना पाहिल्या, तुमची कांती त्यांनी पाहिली. आणि मग त्याला असं वाटलं की अशी जर पत्नी मला असती तर. आणि मग काय केलं त्याने? पाठलाग सुरू केला. अर्थात त्याला वरदान होतं. कोणाचं? महादेवांचंच वरदान होतं. तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो काय होणार आहे? भस्म होणार आहे. मग पार्वती मातेला पाहिलं त्याने. मग त्यांच्या मनात आलं की ही पत्नी आपल्याला मिळावी. पण म्हणले हिला आपल्याला मिळवण्यासाठी याच्यामध्ये फार मोठा अडसर आहे. कोण? महादेव. मग महादेवाला संपवायचं म्हणे. हां, मग वरदान त्यांचंच आणि त्यांनाच संपवायला निघाले. महादेवांच्या मागं लागला भस्मासूर. महादेव पुढं, भस्मासूर मागं. महादेव म्हणले आता याने जर माझ्या डोक्यावर हात ठेवला तर माझं वरदान खरं करावं लागेल मला, आणि मलाच मीच भस्मसात होऊन जायचा. मग महादेव पुढं, भस्मासूर पाठीमागं. म्हणजे पार्वती आईसाहेबांच्या लक्षात आलं. मग आईसाहेबांनी काय केलं? हां, स्नान झाल्यानंतर साज शृंगार केला, अतिशय सुंदर रूप धारण केलं. आणि हा जिथे पळत जात होता त्याला पुढं आडव्या गेल्या आणि त्याच्यापुढं नृत्य करू लागल्या. हां, नृत्य करू लागल्यानंतर त्यांचं ते स्वरूप पाहिलं आणि हा विसरूनच गेला मी कोणाच तरी मागं चाललो आहे म्हणून. शिवजी तोपर्यंत अंतर्धान पावले. मग ह्यांचं नृत्य पाहून हा त्यांच्याजवळ गेला. हा खूप सुंदर नाचता हो तुम्ही. हां, पण माझी काय इच्छा आहे, तुमच्यासारखी स्त्री जर मला पत्नी म्हणून मिळाली तर. मिळेल ना म्हणले तुम्हाला पत्नी, काय हरकत नाही. पण तुम्हाला माझ्यासारखं नृत्य करता आलं पाहिजे. माझ्यासारखं जर तुम्ही नृत्य केलं ना हां तर मी तुमची अर्धांगिनी व्हायला तयार आहे. त्याला लय आनंद झाला. म्हटलं काय फक्त नाचायचं आहे? नाचायला कोण नको म्हणतो? काल कोण नाचायचं राहिले? सगळेच नाचले ना. ते म्हटलं फक्त नाचायचे. म्हटलं सोपं काम आहे, नुसतं नाचून जर सुंदर बायको मिळत असेल हां तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. त्याला खूप आनंद झाला. आनंदाचे डोहे आनंद तरंग. हां, आणि खूप आनंदाच्या भरात आईसाहेब जशा नाचत होत्या तसा हा नाचायला लागला. मग आईसाहेबांनी असे खांद्यावर हात वगैरे घेत आले, कधी तोंडावर हात, इकडे हात तिकडे हात, हळूच डोक्यावर हात ठेवला, याने पण हात ठेवला आणि हा तिथेच संपला. आणि परिणामी महादेवाची पार्वती मातेची मुक्तता झाली. पण ह्या जयविजयाने काय सांगितलं, असं पुन्हा पुन्हा घडायला नको. एकदा घडलं बाद झालं. आता पुन्हा पुन्हा परीक्षा सतो परीक्षा द्यायची गरज नाही. तुम्ही आमचं ऐकाच. काय ऐका? तुम्ही तुमचा गण तयारच करा. मग त्यावेळेला की आत्तापर्यंत आपण असं ऐकलं असेल, हां श्वेतकल्पातील ही कथा आहे बरं की. शिवपुराणात त्याचा तितका स्पष्ट उल्लेख नाही, श्वेतपुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. हां, की आपण आजपर्यंत असं ऐकलं की पार्वती मातेच्या मळातून गणपतीची मूर्ती झाली. खरं आहे काय? ऐकलं आहे ना तुम्ही? म्हणजे खरं म्हटलं पाहिजे ना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आईसाहेब कुठं राहतात? कैलास पर्वतावर. कैलास पर्वत हा बर्फाच्छादित आहे. म्हणजे जे थंडी असते किंवा बर्फमय वातावरण असतं, म्हणजे कधी कधी 0 डिग्रीपर्यंत तापमान येतं. आणि अशा अवस्थेत अंगाचा मळ निघतो का? मग पार्वतीच्या अंगाला मळ आला कुठून? बरं, ते महादेवांच्या अर्धांगिनी ते काही खुरपायला जात नव्हते कुठं. मग अंगाला मळ लागेल, माती लागेल असं काही नाही. मग मळ निघाला कसा काय एवढा? हा किती संशोधनाचा भाग आहे का नाही? मळ निघलाच नाही, मळापासून मूर्ती तयार झाली, याच्यावर आपण विश्वास ठेवत आलो. मग मळ आला कुठून याचा थोडा विचार केला पाहिजे, याचं संशोधन झालं पाहिजे की नको. मग पार्वती आईसाहेब ज्या ज्या वेळेला स्नानाला जायच्या त्या वेळेला सर्व अंगाला गोमय लावायच्या. गोमय म्हणजे सेन, आपण ज्याला मराठी सेन म्हणतो. हां, शास्त्र त्याला गोमय म्हणतं. ते गोमय अंगाला लावायच्या. तुम्ही पण प्रयोग करून पहा, कांती फार सुंदर दिसते.
पण शेण गावरान गाईचंच असलं पाहिजे, जर्सीचं लावू नका, अंगाचा वास आहे. लक्षात आलं का तुमच्या? जर्सीच्या शेणाला वास येतो. जुन्या काळी जेव्हा ह्या लाद्या पॉलिश वगैरे असलं काही नव्हतं, त्यावेळेला आमच्या माता भगिनी घर सारवण करून घ्यायच्या. पण ते जर्सीच्या शेणाने सारवत होत्या का? नाही. एकतर गावरान गाई किंवा नंदीचं शेण असायचं. मग त्याच्यावर झोपलेल्या माणसाला झोपेत कधी गुदमरत नव्हतं. का? तर त्या शेणामध्ये ऑक्सिजन असायचा. ओल्या शेणामध्ये, सारवलेलं शेण हे ओलं असतं, त्याच्यामध्ये 21% ऑक्सिजन असतो. म्हणून भुईवर झोपलेल्या माणसाला चांगली झोप लागते. त्याला सगळ्यात जास्त ऑक्सिजन मिळतो इतरांपेक्षा. बंगल्यात झोपलेल्यापेक्षा झोपडीत झोपलेल्या माणसाला चांगली झोप लागते. त्याचं प्रमुख कारण गाईचं शेण. बंगल्यात 21% ऑक्सिजन मिळत नाही, झोपडीत मिळतो. म्हणून झोपडीत झोपणाऱ्याची झोप चांगली होते. काय असतं, बंगल्यात तुमच्या दारं खिडक्या बंद होतात की नाही? बंद करूनच झोपतो का उघडे ठेवून झोपतो आपण? बंद करून झोपतो. मग बंद केल्यानंतर वातावरणातलं ऑक्सिजन तुमच्या घरात येत नाही. मग रात्रभर माणसं घरात कमी असली तर ठीक आहे, जास्त जर असली तर श्वासोच्छ्वास अख्ख्या रात्रभर चालू असतो. मग तुमच्या घरामध्ये जेवढा ऑक्सिजन आहे तो सगळा वापरून होत असतो. परिणामी कार्बन डायऑक्साईड शरीरातून आपल्या प्रत्येकाच्या बाहेर पडतो. मग घरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत चालतं. मग काही लोक म्हणतात झोपेत दडापलं. मला काय म्हणतात? झोपेत दडापलं विडापलं काही नसतं. हा प्रकार असतो त्याच्यामध्ये. कोण येतं तुम्हाला बंद घरात दडपायला? येतो कोण? येईन कुठून? दारं बंद, खिडक्या बंद. तो आपला एक भास असतो. त्याचं कारण हे आहे की वातावरणातला ऑक्सिजन तुमच्या घरात येत नाही. मग जेव्हा दडापलं ना, तेव्हा तुम्ही उठून पहिलं खिडकी उघडून बघा बाहेर कोण होता काय. खिडकीतून टोकून बघतं का नाही? मग खिडकी उघडली जाते, पडदे बाजूला केले जातात. मग त्या दरम्यान काय होतं? वातावरणातला ऑक्सिजन तुमच्या घरात लगेच भरून जातो. आणि मग तुम्ही झोपता. परत नाही दडापलं बाया, एकदाच दडापलं. बरोबर आहे की नाही? परत काही दडापलं नाही. खिडकी उघडली आणि तरी दडापलं, आणि बंद खिडकी असतानाच दडापलं कसं काय? तर असलं काही दडापलं बिडापलं काही प्रकार नसतो तो. तुमच्या घरातला ऑक्सिजन कमी पडतो आणि म्हणून तुमचा श्वासोच्छ्वास थोडासा गुदमरतो. मग दार उघडून पाहता, कोण खिडकी उघडून पाहतं, काही करतं. मग त्यामुळं पुन्हा त्या तुमच्या बंगल्यामध्ये ऑक्सिजन वाढतो आणि मग तुम्हाला सगळ्यांनाच चांगली निद्रा त्या ठिकाणी प्राप्त होते. तसं अजून त्याचं पुढचं सांगतो तुम्हाला. ते शेण किंवा त्या गवऱ्या त्या जर सुकल्या म्हणजे त्याचं खांड तयार होतं. ते उकरड्यावर मिळतं आपल्याला. ते जर जळालं, खांड तयार होत असताना त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण 36% जातं. आणि ते जर जाळलं, त्याची पूर्णपणे राख केली, तर त्याचं प्रमाण 49% 61% त्याच्यात ऑक्सिजनचा परिणाम वाढतो. आणि म्हणून ऑक्सिजन फक्त गाईच्या शेणातच उपलब्ध होतो. म्हणून ज्याच्या घरी गावरान गाई असते त्या घरातली माणसं आजारी पडत नाही, कारण त्यांना तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त सहवास ऑक्सिजनमध्ये राहतो. अजून एक, ज्यांच्या घराच्या भोवती तुळशीचं वन असेल, नुसते ते सिमेंटमधली तुळस नाही, ती एवढीशीच वाढते. तिलाच तुम्ही इतकं त्रास देता, रोज लिटर पाणी ओतीता, तिच्यामुळे असतात एवढ्या तिचं आयुष्य जास्त असलं तरी तुम्ही तिला लवकर संपवता. बऱ्याच वेळेला कोंडीतल्या तुळशी बऱ्याच जणांच्या उभाळलेल्याच पाहायला मिळतात. का? तर पाणी प्रचंड असतं तिला. मला सांगा, आता मी सकाळी पाणी कसं प्यायचं आणि किती प्यायचं याचं गणित सांगितलं तुम्हाला. तुमच्या उंचीनुसार तुमचं 3.5-4 लिटर पाणी पिण्याचं कॅपॅसिटी आहे, आणि तुम्हाला सांगितलं नाही 10 लिटर आजच्याच पेलंच पाहिजे, उद्या पण 10 लिटर पेलं पाहिजे. फुगून माराल ना. मग त्या तुळशीनं बरं ते पाणी तुमचं कुंडीच्या बाहेर जात नाही. त्या मुळ्यांनी किती सोसावं पाणी हो? मग ती सोसण्याची कॅपॅसिटी संपून जाते. परिणामी ते रोप उबळून जातं. पण घराच्या अवतीभोवती तुळशी लावा. माझ्याकडं 6 फुटाची तुळशी आहे. पाहिजे तर कथा संपल्यावर माझ्याबरोबर या, मी दाखवेल तुम्हाला. कृष्ण तुळस आहे. मोकळे अशी तिला हे. माझ्या घराभोवती खूप साऱ्या तुळशी आहेत, 2-3 प्रकारच्या आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं, तुमच्या घराच्या भोवतानी तुळशी अशी वनस्पती आहे की ती 24 तास दिवस रात्र ऑक्सिजन देत असते. आणि माझ्याकडं देशी गाई पण आहे, म्हणजे तुमच्या भाषेत गावरान गाई. देशीचा शब्द वेगळा नको घ्यायला म्हणून सांगतो. मग मला आमची गाई पाठीमागं आहे, पुढे तुळशी आहेत. त्यामुळे माझ्या घरी असल्यानंतर मी अतिशय प्रफुल्लित असतो, कारण पुढे ऑक्सिजन, मागे ऑक्सिजन.
आणि त्यामुळं मी काही सारखा आजारी पडत नाही. मला इतकं सगळं का सांगावं लागलं? हां, पार्वती मातेचा मळ. मग स्नानाला जायच्या अगोदर त्यांनी गोमय लावलेलं होतं आणि स्नानाला जाणार होत्या. हां, तर ती जया विजया म्हटल्या, हां, आम्हाला कोणी दाद देत नाही, तुम्ही आम्हाला ठेवता येतं हो, पण आमचं कोण ऐकतो? आम्हाला ढकलून सगळे आतमध्ये येत असतात. तुम्ही ऐकाच आमचं, तुम्ही गणाची निर्मिती करा. मग आता ते गोमय काढायला सुरुवात केली. मग त्याचं भरपूर असं मटेरियल तयार झालं. आता हा मळ आहे का गोमय आहे लक्षात घ्या नीट. आतापर्यंत जो गैरसमज होता तो दूर झाला पाहिजे तुमचा. हां, श्वेतकल्पातली ही कथा आहे, ते पण सांगतो तुम्हाला. मग त्या सगळ्या गोमयाचा एकत्रीकरण केलं, त्याला एक रूप दिलं आणि रूप दिल्यानंतर संजीवनी मंत्र जपला आणि संजीवनी मंत्र जपल्यानंतर त्याच्यातून एक बालक जन्माला आला. गणेश माझा पुत्र असावा, ध्यास पार्वतीचा, ध्यास पार्वतीचा. अन गिरिजात्मजा तिनं बनवला पुतळा मातीचा. जी राजी जी राजी. अन दगड माती रूप देवाचं, हो दगड माती रूप देवाचं लेण्याद्रीजसा. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. जोरदार टाळ्या. हा गणपती कुठं आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं आहे गीत नेमकं कशाचं आहे. लेण्याद्रीचं अधिष्ठानाचं हे गीत आहे. पार्वती मातेची इच्छा जय विजयाने त्यांच्या मनामध्ये तयार केली आणि त्या गणपतीचं अधिष्ठान इथं आपल्या लेण्याद्रीमध्ये आहे. अर्थात बाकीची गणपतीची जी तीर्थ आहेत अष्टविनायकाची ती सगळी जमिनीवर आहेत आणि तो लेण्या आहेत, त्या लेण्यांमध्ये तो विराजमान झालेला आहे. आणि म्हणून इतर गणपतीच्या अधिष्ठानापेक्षा लेण्याद्रीचं अधिष्ठान हे वेगळं आहे. भले तो 6वा 7वा काही नंबर असेल त्याच्याशी मला काही विस्तार करायचा नाही, पण इच्छा कोणाची आहे? पार्वती मातेची. बऱ्याच वेळेला काही लोक भांडतात. भांडण करत असताना खऱ्या बापाच्या पोटचं तर आपल्या नादी लक्ष येईल, खरे आईचं असतील तर आपल्या नादी लक्ष येईल असं म्हणतात का नाही लोक. पण कोणी खऱ्या आईचा नाही आणि कोणी खऱ्या बापाचा नाही. खऱ्या आईचा एकच आहे आणि तो आहे गणपती बाप्पा. कारण मातेने फक्त जन्माला घातला आहे, पित्राचं वीर्य त्याच्यामध्ये नाही आहे. म्हणून खऱ्या आईचा या त्रिलोक्यामध्ये एकच जन्माला आला आणि त्याचं नाव आहे गणपती बाप्पा. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि मग आता हा गणपती कसा आहे? गणपतीला फक्त आईने नुसतं जन्माला घातलं नाही, त्याला खूप सारी वरदानं दिली. आता ती वरदानामध्ये कसं आहे? तो सुख करता आहे आणि दुःख हरता पण आहे. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता. तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया, मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक. मंगलमूर्ती तू भवतारक, मंगलमूर्ती तू भवतारक. सर्वसाक्षी तू अष्टविनायक. तुझ्या कृपेचा
हात मस्तकी तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तव मम चिंता तू सुख करता तू दुःख हरता तू सुख करता तू दुःख हरता तूच करता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 मंगलमूर्ती मोरया 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 पार्वती मातेने शस्त्रास्त्राने प्रवीण केलं कोणाला गणपतीला आणि सांगितलं हे बघ बाळा जोपर्यंत मी स्नान करून येत नाही बाळाचं नाव काही जरी असलं तर आई त्याला बाळाच म्हणत असते म्हणते की नाही त्याला चांगलं संज्ञान होईपर्यंत पण त्याला बाळा म्हणलेलं पटकन कळतं म्हणून ते पार्वती माता आईसाहेब म्हणाल्या बाळा हे बघ मी आता स्नान करायला चालले मी स्नान करून येईपर्यंत काहीही झालं कोणीही आलं तरी आत सोडायचं नाही म्हणले माते तुझी आज्ञा शिरसावंद पण म्हणले समजा कोणी धटिंगण आलाच तुझ्या हातात काहीतरी पाहिजे ना माते काही गरज नाही चतुर्भुज आहे मी भरपूर आहे नाही तरी पण म्हणले काहीतरी घे एक सोटा दिला कोणी आई साहेबांनी सोटा दिला आणि स्नानाला निघून गेला स्नानाला निघून गेल्यानंतर ह्या ज्या जया विजय ज्या होते ना ते म्हणजे बघूया आता आईसाहेबांचा गण आहे कसं रक्षण करतो आहे हे तर काही कधी ऐकत नव्हते पण आता आईसाहेबांचा स्वतःचा गण आहे म्हणून ते आपल्या थांबल्या बाजूला आणि काही वेळ गेल्यानंतर स्वतः महादेव आले आणि महादेव आल्यानंतर दटिंगण करून ते आपल्या आतमध्ये जायचं प्रवेश करायला लागले अर्थात प्रश्नच नाही ना घर कोणाचं आहे ज्याचं घर आहे तोच आतमध्ये जातो आहे पण त्याचं घर आहे हे यांना कोण माहिती आहे ह्यांना म्हणजे बाप्पाला माहीतच नाही हे यांचं घर आहे या माझे पप्पा आहेत हे त्यांना काही माहीतच नव्हतं आणि मग ते आल्यानंतर दटिंगण केल्यानंतर त्यांनी सांगितलं खबरदार जर पुढे याल तर माझ्या हातात काय पाहिलं का महादेव म्हणलं एवढंसं पोरगं मला दम देतं हे अख्ख्या त्रिखंडात मला दम देणारं कोणी नाही सांगितलं ना खबरदार एक पाऊल पुढं टाकायचं नाही अरे वो माझं घर आहे कोण तुम्ही कसलं तुमचं घर यायचं नाही तर अजिबात येडा झालंच का काय म्हणले अरे माझं घर आहे कोणी तुला इथं उभं केलं म्हणले माझी आई म्हणले कोण आहे तुझी आई माझ्या आईचं नाव पार्वती माता आहे अरे बाबा ती माझी बायको आहे मला नाही माहिती काहीतरी खोटं बोलू नका म्हणले ती तुमची बायको आहे का नाही ते मला माहीत नाही पण माझी आई आहे हे मला माहिती आहे गणपती बाप्पा काही जाऊच दे ना पण आता महादेव विचार करतात एवढ्याशा पोराशी युद्ध तरी कसं करावं ते मला शोभणारं नाही आहे मग फार गदारोळ झाला म्हणून गण आले धावत की महादेवांना कोणीतरी उलट बोलते अर्थात त्यांना पण माहीत नाही हा बाबा कोण आहे मग सगळे गण धावून आले महादेव म्हणाले आता याच्यावर मी काय प्रहार करत नाही तुम्ही जरा याचा हिशोब जरा बघा जरा चुकतं करा थोडंसं मग ते गणांचं आणि गणपतीचं युद्ध सुरू झालं युद्ध इतकं भडकलं याने नुसता सोटा आपटला का सगळे उलटे फालटे पडायचे सोट्यात ताकद होती आईची मातृत्वाची ताकद होती सगळी पण गणांचं युद्ध सुरू झालं अनेक प्रकारची युद्ध भडकली गेली पण गणपतीला काही कोणी हरवू शकत नव्हतं बिनबुलाय मेहमान देव आले मदतीला कारण यांच्यामुळे सुटका झाली होती त्यांची देवांबरोबर युद्ध झालं देवांना सुद्धा एकट्या गणपतीने हरवलं कोणीच जिंकेना मग सगळे पुन्हा महादेवाकडे गेले म्हणले हे तुमच्याशिवाय काही होणार नाही काही शेवटी महादेव आले आणि महादेवांचा आणि गणपतीचा थोडासा निर्बत्सा होईल असा संवाद झाला आणि महादेवाला ते सहन झालं नाही आणि म्हणून महादेवाने हातातलं त्रिशूळ त्याच्या मस्तकावर घातलं आणि परिणामी मस्तक छाटलं गेलं आणि रक्ताचा वघळ गेला कुठे आईसाहेब जिथे स्नान करून बाहेर पडत होत्या तिथं रक्ताचा वघळ गेला येवाना जया विजया धावत येतच होत्या रक्ताचा वघळ कशाचा आहे तुम्ही ज्याला गण म्हणून तुमच्या संरक्षणासाठी उभा केला होता त्याला तुमच्याच ह्यांनी मारले कळलं का ह्यांनी
पण ती आदिशक्ती आहे, तिचा क्रोध अनावर झाला आणि क्रोधामध्ये लालबुंद झाली आणि हे सगळे देव त्यांचं ते उग्र रूप पाहिल्यानंतर सगळे घाबरून पळून जायला लागले. एवढीशा बालकाशी लढायला इतके जण, तुम्हाला शरम वाटते की नाही? आईसाहेबांनी सगळ्यांची निर्भत्सना केली. जीव राखून महादेवाला सांगितलं, म्हणले शेवटचा प्रणाम, यांच्या हातून आम्ही जगतो की नाही, आम्हाला जाऊ द्या, जे काय आहे ते तुमचं तुम्ही पहा. मग बरंचसा काही वादविवाद झाला. ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णू तिथं उभे होते. ब्रह्मदेव आणि श्रीहरी विष्णूंनी काय केलं? महादेवाला सांगितलं, हां याला काही करा पण जिवंत करा, हां नाहीतर आपलं काही सगळ्यांचं खरं नाही. त्यांचा क्रोध थांबवणं फार गरजेचं आहे. मग महादेवांनी सांगितलं, ठीक आहे, याला आपण जिवंत करू, पण एक करावं लागेल. हां तुम्ही आत्ता या क्षणाला तुम्ही दोघंजण निघा. म्हटले कुठे निघा? उत्तर दिशेला जा आणि तिथे तुम्ही ज्या दिशेने जाता त्याच्या विरुद्ध दिशेला जर एखादा प्राणी निद्रिस्त असेल, हां तर त्या प्राण्याचं काय करायचं? शिर कलम करायचं आणि घेऊन यायचं. हे निघाले शोधत शोधत शोधत, बराच काळ आहे त्याच्यामध्ये. हां पण शोधत जात असताना त्यांना त्या वनामध्ये एक हत्ती निद्रिस्त अवस्थेमध्ये पाहिला. याने सगळा विचार केला, ह्याला विनाकारण का मारायचं? याने काही पाप केलं आहे का, गुन्हा केला आहे का? काही केलंच नाही तर मारायचा कसा? आणि म्हणून हे सगळं विचार करत होते. त्यावेळेला श्रीहरी विष्णूने विचार केला, हा जो गजराज इथं झोपलेला आहे याचं जरा अवलोकन केलं पाहिजे. हा हत्तीच्या जन्माच्या अगोदर कोण होता? आता मग ते सगळं श्रीहरीने त्याचं सगळं चरित्र तपासून पाहिलं. हा म्हणले गजासूर आहे, याने तर बरीच पापं केलेली, मग याला मारलंच पाहिजे. म्हणले मग हा पापी आहे म्हटल्यानंतर याचं शिर उडवायला काही हरकत नाही. मग इतकं सगळं झाल्यानंतर मग त्या ठिकाणी श्रीहरी विष्णूने सुदर्शनाला आदेश दिला आणि सुदर्शनाला आदेश दिल्याबरोबर गजासुराचं मस्तक कलम झालं. आणि मग भगवान श्रीहरी विष्णूबरोबर काही सेवक होते, ते सेवकांना सांगितलं ही शिर घ्या आणि चला कुठे? कैलासाला. मग तिथं आल्यानंतर ते शिर महादेवांच्या समोर ठेवलं. मग महादेवांनी सेवकांना सांगितलं, गणांना सांगितलं, ते जे गणाचं जे धड पडलेलं आहे त्या धडाला हे शिर जोडा. आणि जोडल्यानंतर संजीवनी मंत्राची दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्याबरोबर तो गणपती बाप्पा उठून बसले. उठून बसल्यानंतर पहिलं कोणाचं दर्शन घ्यायला गेले असते? कोणाचं? आईचं. आईच्या पाय पडले. आणि मग आईला सांगितलं, आई तू काय इतकी रागावलीस? आता त्यांना काही आठवतच नव्हतं मला कोणी मारलं, कोणी काय केलं. म्हटले बाबा आता ते सांगण्यासारखं नाही, पण तू जवळ आला, मग बिलगल्या, छातीरशी कवटाळलं. आणि मग त्यावेळेला सगळ्यांनी, जेवढे सगळी दैवतं तिथे युद्धाला आलेली होती, मग यांना गणाध्यक्ष नेमलं. कोणाला? गणपती बाप्पाला महादेवांनी गणाध्यक्ष नेमलं. येवाना महादेवाला कळालं होतं हा दुसरा तिसरा कोणी नसून आपला सुपुत्र आहे. आणि मग पार्वती मातेने सांगितलं, हे बघ पप्पा आहे तुझे, असं म्हणाले असतील का? हे तुमचे वडील. वरदान महादेवाने पहिलं दिलं गणपती बाप्पांना. परशुरामाने परशुचं ते अस्त्र दिलं. सगळ्या देवाने एक 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 अस्त्र गणपतीला दिलं. आणि मग आता काय करायचं? तर म्हटले आता हे तुमच्या घरात प्रथम आईसाहेबांच्या कृपेने पुत्ररत्न झालेलं आहे. आणि मग यांना आपण काय करू? आधी पूजेचा मान देऊ. मग आधी यांचं वंदन करायचं. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. मंगल मूर्ती श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानन श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया. सिंदूर चर्चित धवळे अंग. चंदन हुटी खुलवी रंग. बघता मानस
होते दंग होते दंग जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि वंदू तुझ मोरया गजानन गौरी तनया भालचंद्रा देव कृपेचा तू समुद्रा वरद विनायक करुणागार करुणागारा अवघी विघ्ने नेसी विलया आधी वंदू तुझ मोरया गजानना श्री गणराया 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 आधी वंदू तुझ मोरया गणपती बाप्पाला प्रथम पूजेचा मान मिळाला आणि तेव्हापासून आजपर्यंत कोणताही कार्यक्रम असू द्या कुठंही असू द्या पहिली पूजा कोणाची असते गणपती बाप्पाची. आपण सुद्धा इथं कथा सुरू केली पहिली पूजा आपण कोणाची केली बाप्पांचीच केली. म्हणून तेव्हापासून अगदी पार आचार्यांनी भट्टी जरी पेटवली तरी तो सुपारीचा गणपती करून सुद्धा पूजा करतोच. आणि म्हणून तेव्हापासून गणपती बाप्पांना प्रथम पूजेचा मान मिळाला. मग देवांचं कार्य असू द्या दानवांचं असू द्या मानवांचं असू द्या कोणाचंही असू द्या पण पहिली पूजा त्यांची केली जायची. आणि जेव्हा जेव्हा नाही केली तेव्हा तेव्हा त्या संबंधितांना त्याचे त्रास भोगावे लागलेत. आता तो विस्तार आपल्याकडे नाही आहे. परंतु आता कुमार कार्तिकेय आणि गणपती बाप्पा ही दोन्ही लेकरं आता लहानाची मोठी झाली. मायबापाला दोन्ही लेकरं सारखे असतात. मग लहान मोठी झाल्यानंतर मोठी व्हायला लागल्यानंतर आईसाहेब म्हणाले आता पोरांचे लग्न करायला पाहिजे आपल्याला. मग लग्न करायचं ठरलं तर पहिलं कोणाचं लग्न करायचं. दोघं पण हा पण म्हणलं माझं हा पण म्हणलं माझं. मग आता आईसाहेबाने एक मार्ग काढला त्याच्यामध्ये. म्हणले तुमच्या दोघांपैकी जो आधी पृथ्वी परिक्रमा करून येईल त्याचं लग्न लावून टाकू. ते कुमार कार्तिकेय म्हटले गप्पा मारीत बसण्यापेक्षा आपलं निघालेलं बरं. त्याने मयूराला सांगितलं ये बाबा चल आपल्याला निघायचं आहे. त्यांचं आसन मयूर म्हणजे मोर. मोराला सांगितलं म्हटलं चल गणपती कसं आहे आणि त्याला फार वजन आहे आणि त्याचं जे वाहन आहे ते काय एवढं मजबूत नाही. ती गाडी काही जास्त पळणारी नाही. ती कटरा गाडी आहे. ती धावत नाही. आपल्याकडं म्हणले कसं फॉर्च्युनर आहे आपली पटापट जाईल. मग ते निघाले. तोपर्यंत हे विचार करतात कोण बाप्पा. बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ते विचार करतात. आकाशमार्ग ते जाईल. आमचं आकाशमार्ग जाण्याच्या जोगं सुद्धा नाही आणि भूमीवरून सुद्धा तेवढं काही पळणार नाही. मूषकाला तेवढी गती नाही. आणि त्यातल्या त्यात म्हणले आमचं आगडबंब शरीर ते थकून जाईल म्हणून थांबा आता विश्रांती घेऊ एक झोप काढू आणि मग परत निघू. म्हणल्यानंतर आपण काही जिंकणार नाही. म्हणले थोडा शास्त्राचा धांडोळा घेऊ. गणपती बाप्पाने शास्त्राचा धांडोळा घेतला. आणि शास्त्राचा धांडोळा घेतल्यावर त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली काय की पृथ्वी प्रदक्षिणा पृथ्वीला फिरून मारल्यानंतरच मिळते असं नाही. मग शास्त्राने त्यांना सांगितलं तुमच्याजवळच तुमची पृथ्वी आहे. अर्थात निघाले होते मार्गात थोडेसे आपल्या विषयपर्यंत गेले नारंगावच्या आणि तिथे गेलो त्यांच्या लक्षात आलं. शास्त्राने त्यांना सांगितलं सगळी पृथ्वी तुमच्याजवळच आहे. मग परत मागं आले. पार्वती असं म्हणाले का रे बाळा तू मागं आला अरे तो किती लांब गेला असेल. म्हटलं मला नाही जायचं. मग तुला या शर्यतीत भाग नाही घ्यायचा का. म्हटलं मी कुठं म्हटलं मला भाग नाही घ्यायचा मी आहे शर्यतीमध्ये. अरे पण जा ना मग तू. नाही काही गरज नाही. आणि मग तू कशी शर्यत जिंकणार रे बाळा. आई मी जिंकणार शर्यत तू काही चिंता करू नको. अरे असं नाही चालत बाबा तो येवणा किती लांब गेला असेल. तोही माझाच पुत्र आहे तोही माझाच पुत्र आहे पण असं का तू जा. म्हणजे पक्षपात केल्याचं पातक माझ्या वाट्याला नको. आई त्याची काही गरज नाही मीच जिंकणार. अरे कसं जिंकणार महादेवसुद्धा ऐकतात कसे जिंकणार रे बाबा. त्यांनी काय केलं म्हटलं बाबा तुम्ही इकडे या. आई तू पण इकडे. 2 पाट आणले गणपती बाप्पाने. पाट मांडले.
बाबा बसा याच्यावर तुम्ही. आईला सांगितलं तुम्ही याच्यावर बसा. हां आणि मग गेले आतमध्ये. हां असं ताट आणलं आपण पूजेला जे आणतो ना, कुंकुम तिलक केलं. हां आणि वडिलांची पूजा केली. प्रथम पूजेचा मान वडिलांचा असतो. वडिलांची पूजा केली. अक्षदायन गंधाक्षदायन समर्पयामे. हां आईला म्हणले हां चरण पुढं करा. हां आईची चरण पूजा केली आणि आईचे सुद्धा हां कुंकुम तिलक केला. आईची पूजा केली. हां आणि म्हणले आता काय करा, तुम्ही दोघं जवळ या. जवळ आईबापाला उभं केलं. हां आणि 3 प्रदक्षिणा मारल्या. आणि 3 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर गणपती बाप्पा म्हणले झाली माझी पृथ्वी प्रदक्षिणा. पण महादेव म्हणले असं कुठं असतं का, माझा एक पुत्र तिकडे गेलाय, तू इथं, हे बरं नाही वाटत, पक्षपात केल्याचं पातक लागेल. तेवढ्यात नारायण नारायण नारद मुनी प्रकट झाले. नारद मुनी म्हणाले गणेश सांगतो तेच खरं आहे. तुम्ही भले मायबाप असाल पण मी सांगतो ना, शास्त्र तेच सांगतंय की मायबाप म्हणजेच पृथ्वी प्रदक्षिणा आहे, म्हणजेच मायबाप म्हणजेच पृथ्वी आहे. आणि त्याने तर तुम्हाला एक नाही 3 प्रदक्षिणा केल्यात. म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केल्याचा पहिला मान गणपती बाप्पाचा आहे. त्याला पूजेचाच मान दिला नाही. हां पूजेचाच देऊन झाला नाही तर हाही मान त्याला द्या. त्याने ही पैज तुमची जिंकलेली आहे, शर्यत जिंकलेली आहे. हां मग आता काय करा, त्याचं पहिलं लग्न करा. त्याचं पहिलं लग्न करा म्हटल्यानंतर हां मग एक व्यक्ती ज्यांचं नाव आहे विश्वरूपा. विश्वरूपाला 2 कन्या होत्या. त्यांचं नाव होतं सिद्धी आणि बुद्धी. हां काही लोक रिद्धी सिद्धी म्हणतात. रिद्धी सिद्धी नाही, सिद्धी आणि बुद्धी. हां मग त्यांना जसं कळालं की महादेव आणि पार्वती माता हां आपल्या पुत्रासाठी कन्या शोधतात. मग हे दोन्ही कन्या घेऊन गेले. जी पटल ती पटल. पण तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं कशाला 2-2 सोयरे करायचे, एकच सोयरा बरा. जगाचा बाप आहे तो, आपला व्यायी होणार आहे. मग याच्यापेक्षा चढ सोयरा मिळेल का, नाही मिळणार. म्हणले काय करू, दोन्ही मुलींचं लग्न ह्यांच्या बाप्पाशीच लावून देऊ. त्यांनी प्रस्ताव दिला महादेवांना आणि पार्वती मातेला. हां म्हणले काय करा, माझी अशी इच्छा आहे की माझ्या दोन्ही मुली हां मला गणपतीला द्यायच्यात आणि तुम्ही हे सोयरीक नाही म्हणू नका. तर ते म्हटले पार्वती आईसाहेब म्हणलं बरं झालं, हिंडायचं डिझेलचा खर्च वाचला आपला. हां जा इथं मुलगी बघायला जाती तर ही नाही पटली ती नाही पटली, ही जरा सावळी आहे, ती जरा चकणी आहे, ती जरा तिरळी आहे वगैरे वगैरे, ह्या भानगडीत नको म्हटले. हां मग इथं सगळं चालून आलेली संधी आहे. हां त्या मुलीकडे डोळे भरून पाहिलं. आईसाहेब म्हणाल्या दोन्ही मुली सुंदर आहेत. हां माझ्या सोनबाई खरंच शोभतात. आणि मग ठरलं. आणि ठरल्यानंतर विवाहाची तयारी सुरू झाली. कुठे, कैलासावर. आणि विवाहाची तयारी झाल्यानंतर तात्या आले. तात्याने अंतरपाठ धरला. एका बाजूला गणपती बाप्पा उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला हां रिद्धी सिद्धी उभ्या आहेत. आणि अंतरपाठ धरल्यानंतर तात्या म्हणाले शुभमंगल शुभमंगल सावधान सावधान, 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 शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावे द्रवती महासुरनदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्ण जलही समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल
सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते ग्रीयुगं स्मरामि गणपती बाप्पा आणि सिद्धी आणि बुद्धीचा विवाह सोहळा संपन्न झालेला आहे. वराडी मंडळीने जोरदार टाळ्यांच्या वाजवून बाप्पाचं स्वागत केलेलं आहे. आणि या ठिकाणी गणपती बाप्पांचा आणि सिद्धी बुद्धींचा विवाह त्या ठिकाणी संपन्न झाला. आणि कालांतराने या दोघींना एक एक पुत्र झाला. सिद्धीला जो पुत्र झाला त्याचं नाव आहे क्षेम. क्षेम म्हणजे शुभ. आणि बुद्धीला जो पुत्र झाला त्याचं नाव आहे लाभ. बघा आता गणित कसं आहे. ह्यांना पहिला पूजेचा मान आणि काही पूजा करायची असेल तर पहिलं काय करावं लागतं, एक स्वस्तिक काढावं लागतं आणि त्याच्या इकडं काय लावावं लागतं, शुभ, आणि इकडं लाभ. म्हणजे ह्यांना पण मान आणि पोरांना पण मान. लक्षात आलं का? तर इथं कुमारखंडाचा हा भाग आपण घाई गडबडीत पूर्ण केलेला आहे. आपल्याकडे कालावधी कमी आहे, बरंचसं काही श्रवण करायचं आहे आणि म्हणून शिवपुराणातलं कुमारखंड धावता आढावा घेऊन आजच्या कथेमध्ये आपण पूर्ण केलेलं आहे. उद्याच्या कथेमध्ये पुढच्या खंडामध्ये आपण प्रवेश करणार आणि पुढच्या खंडाची त्या ठिकाणी कथा उद्या आपल्याला श्रवण करायची आहे. आजची कथा याच ठिकाणी विश्रांती करते.